अशी इच्छा होती की दोन्ही माझे बंधूंना हेल्थ टिप्स काय असतात आणि आपला विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा आपण कसं म्हणजे तरुण वाटावं याच्यावर त्यांचं आपण ऐकावं असेल एनिवे मित्र ऍक्च्युली मला सगळ्यांशी बोलत असताना तुमच्या मुलांचे करिअर लॉ फील्ड ह्या एरियाला मला फार बोलण्याची इच्छा आहे. म्हणजे मी उदगीरला ज्यावेळेस लॉ करायचा निर्णय घेतला त्यावेळेस लिटरली वाटलं एस एम पाटील सर आहेत त्यांना भेटण्याची बरेच दिवसांपासून इच्छा होती आणि साधारणतः 20 वर्षापूर्वी मी त्यांचा मुलगा महेशला विचारलं की वकिलीमध्ये कोण भरतं काय. त्याचं कारण एक इन्सिडेंट असा आहे की माझे काका अंबाजोगाईला वकिली करत होते. योगायोगानं माझ्या वडिलांबरोबर एका कॉमन नातेवाईकाची त्यांची भेट झाली. ते म्हणजे अरे अभ्यास काय करतो तर त्यांनी सांगितलं की अरे त्यांनी लॉला ऍडमिशन घेतलं. त्यांनी इमिजिएटली प्रतिक्रिया दिली अरे कुठे 1-1.5 लाख रुपये घेऊन नोकरीला पण वकील लो. आता प्रश्न असा येतो की त्या व्यक्तीच्या हेतूविषयी शंका नाहीये. दॅट माइट बी अनफॉर्च्युनेट एक्सपिरियन्स ऑफ हिज ओन लाईफ. परंतु मला असं वाटतं की आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरला इव्हन डॉक्टर इंजिनियर पेक्षा सर्टनली डॉक्टर इंजिनियर आहेत त्या ठिकाणी त्यांचे चांगले आहेत परंतु अधिक मोठ्या प्रमाणात जर आपल्याला एक्सपोजर पाहिजे असेल आणि त्याला लिटरली गुळगुळीत झालेला शब्द म्हणजे स्काय इज द लिमिट आणि म्हणून आपण वकिली फील्डकडे बघितलं पाहिजे. आज खरं तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची जयंती आहे. मला त्यांचा विशेषत्वाने या ठिकाणी आठवण याच्यासाठी येते की मी ज्यावेळेस पुण्याला लॉ करण्यासाठी गेलो त्यावेळेस अक्षरशः रूम नव्हती आणि मला काही जणांनी सांगितलं की काही नाही ते फोन केला तर फोन उचलताच होता. आणि म्हणलं ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नाही तुला करून तर मग आणि मित्र म्हणजे मला अभिमान आहे अशा माणसाविषयी की मी कॉइन बॉक्स वरून फोन केला ज्या माणसाची माझी ओळख असण्याचा दुरान्वय संबंध नाही आणि त्यांनी 5 मिनिटात व्यवस्था केली. आज आणि खरोखर आपण उदगीरला भेटण्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस भेटतोय त्यावेळेस मला एक मोठा आनंद आपल्याविषयी वाटतो. हे ज्याला मेटाफिजिकल लव म्हणजे आता मेटाफिजिकल लव नेमकं ही म्हणजे मला इंग्रजीचे शिक्षक असणारे संघेवार संघेवाला शिकवत असताना वेगवेगळ्या समजून सांगायचं फायनली म्हणायचं अरे अविनाश स्कॉलरशिप कळालं का म्हणायचं ना. 2दा-3दा त्यांनी सांगितलं मेटाफिजिकल लॉ म्हणजे ती आत्ताच या डेस्कवर येऊन बसली होती मग तिथं जाऊन बसतो इट्स कॉल्ड ॲज मेटाफिजिकल लॉ. ही गाडी तिच्या गावी जाती म्हणून त्या गाडीला स्पर्श करून येतो इट्स कॉल्ड ॲज मेटाफिजिकल लॉ. मित्र तुम्ही आहात त्या ठिकाणी मी येऊन बसू शकलो इट्स कॉल्ड ॲज मेटाफिजिकल. शिवशंकर असते आणि इतरांनी जो सहभाग घेतलाय मनवातनी त्याबद्दल पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.